Good morning, students. Yesterday we have seen the first poem, A Teenager's Prayer, and I have given you some exercise. I know that you have solved it promptly, but today, before going to start the English workshop, we are going to discuss whatever questions I have given you yesterday in the exercise one by one. Here, these questions are given in margin line, as we all know that. First question, what is the age group of speaker in the poem? This one, what is the age group of speaker in the poem? या पोएममध्ये जो स्पीकर आहे त्याचा एज ग्रुप काय आहे? आता ऑलरेडी वी नो दॅट पोएमचं नावच आहे अ टीनेजर्स प्रेयर, आणि टीनेजर म्हणजेच किशोरवय, हे मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे. आणि किशोरवय म्हणजेच 13 ते 19 हा वयोगट, आणि त्यामुळं याचा आन्सर नेमकं काय येईल? द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम इज 13 to 19. 13 to 19. Now second question, what decisions does the speaker have to take? Now second one, what decision does the speaker have to take? This one, इथं या स्पीकरला नेमका कोणता डिसिजन घ्यायचा आहे, कोणता निर्णय घ्यायचा आहे? द स्पीकर हॅज टू टेक द डिसिजन अबाउट choosing the right path of life lying before him. He wants to decide whether he should choose the road that leads to great success or he should travel down the path which leads to great distress. त्याला त्याच्यासमोर जो मार्ग आहे तो त्याला स्वीकारायचा आहे, निवडायचा आहे. मग तो मार्ग संकटांचा असेल, ताणतणावाचा असेल किंवा सक्सेसच्या दिशेने जाणारा असेल, पण त्याला तो मार्ग निवडायचा आहे. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स थर्ड क्वेश्चन. हिअर थर्ड क्वेश्चन, व्हॉट डज ईच न्यू डे फेच? व्हॉट डज ईच न्यू डे फेच? दररोजचा दिवस जो आहे तो नेमकं काय घेऊन येतो? इथं फर्स्ट लाईन्स दिलेली आहे, ईच न्यू डे फेचेस न्यू बिगिनिंग्स. ईच न्यू डे ब्रिंग्स new beginnings. Here it is mentioned. So each new day fetches new beginnings. असा याचा आन्सर येईल. Now fourth question that is given here, how should one react to temptation? How should one react to temptation? This one, म्हणजे एखादा व्यक्ती जर मोह घालत असेल किंवा भुरळ पाडत असेल तर त्याला नेमकं कसं प्रत्युत्तर करायचं, कसं रिॲक्ट व्हायचं? यासाठी आन्सर आहे, द पर्सन शुड स्ट्रिक्टली से नो टू एनी टेम्पटेशन दॅट कम्स इन हिज वे. ही ऑर शी शुड ओव्हरपॉवर एनी टेम्पटेशन अँड अवॉइड डुईंग एनिथिंग बॅड ऑर रॉंग. म्हणजे कितीही लोकांनी भुरळ घातली किंवा मोह घातला असेल किंवा काहीतरी आकर्षण दाखवलं असेल तर त्याला स्ट्रिक्टली नाही म्हणण्याचं किंवा नकार द्यायची खंबीरपणे ताकद मिळावी, अशी रिॲक्शन या टेम्पटेशनला या स्पीकरनं दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन्स? व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट दी एंड ऑफ हिज टीन्स? जेव्हा या स्पीकरचं टीनेज इयर संपेल, किशोरवय संपेल, तेव्हा त्याला नेमका कोणता इफेक्ट जाणून घ्यायचा होता? तर याचा आन्सर आहे, द पोएट विशेस द कंपनी ऑफ गॉड बिकॉज बाय द टाईम हिज टीनेज इयर्स आर ओव्हर ही विल नो दॅट द लाईफ ही लिव्ड अंडर द गायडन्स अँड हेल्प ऑफ द ऑलमायटी वॉज दी बेस्ट. हे त्याला जाणून घ्यायचं आहे की जेव्हा माझं टीनेज इयर संपेल तेव्हा मी जे काही लाईफ जगलेलो आहे देवासोबत ते नक्कीच चांगलं लाईफ जगलेलं आहे याची त्याला खात्री आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, इन व्हॉट कंडिशन
does the poet wish to maintain his body? Here, this one. In what condition does the poet wish to maintain his body? कुठल्या कंडिशनमध्ये या पोएटला आपली बॉडी मेंटेन करायची आहे? हिअर द आन्सर इज द पोएट विशेस टू मेंटेन हिज बॉडी अँड कीप इट क्लीन अँड फिट ईच डे when temptation attracts him to do anything bad or wrong. Yet the poet wishes that to maintain his body and keep it clean and fit each day when temptation attracts him to do anything bad or wrong. Last question here. Whose company does the poet wish for in the walk of life? Whose company the poet wish for in the walk of life? This one. The answer is the poet wishes the company of God in the walk of life. तर हे संपूर्ण आयुष्यभर संपूर्ण जीवनभर या स्पीकरला कोणाची सोबत हवी आहे? तर देवाची सोबत हवी आहे, कंपनी ऑफ गॉड. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स इंग्लिश वर्कशॉप. दिस पार्ट. First activity, choose the correct alternatives and complete the given sentences. त्यामध्ये फर्स्ट वन, अकॉर्डिंग टू द पोएट ... आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. इथं ऑप्शन्स दिलेले आहेत. 2 ऑप्शन्स आर गिवन हिअर. वी हॅव टू चूज बिटवीन दॅम. दोन्हीमध्ये आपल्याला एक निवडायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन पुन्हा मी रीड करतो आहे. According to the poet ... are brought by each new day. New beginnings or new endings? इथं आन्सर येईल न्यू बिगिनिंग्स. दिस वन. सेकंड, we must decide to take the road which leads to ... great distress or great success. We must decide to take the road which leads to ... Here the answer is great success. This one. Third one, see, the poet prays to the Lord to help him stand for what is might or right. Here the answer is the poet prays to the Lord to help him stand for what is right. This one. Now D, the poet wants to seek that his teenage years have been the ... years of his life, worst or best. दोन ऑप्शन इथं दिलेले आहेत, वर्स्ट आणि बेस्ट. वर्स्ट म्हणजे वाईट, बेस्ट म्हणजे चांगला. द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द बेस्ट इयर्स ऑफ हिज लाईफ. हिअर बेस्ट हा ऑप्शन इथं येईल. नाव सेकंड क्वेश्चन, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम दी पोएम. इथं आपल्याला पोएममधून यमक जुळणारे शब्द शोधायचे आहेत. वी हॅव टू फाइंड आउट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम दिस पोएम. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स पोएम अँड वी हॅव टू चूज रायमिंग पेअर्स. इथं या फर्स्ट स्टांजामध्ये रायमिंग वर्ड्स आहेत मेक आणि टेक. सेकंड लाईन आणि फोर्थ लाईन जी आहे त्यामध्ये रिदम आहे मेक आणि टेक. दिस वन अँड दिस वन, मेक अँड टेक. अगेन सेकंड स्टांजा, अगेन सेकंड लाईन अँड फोर्थ लाईन सक्सेस अँड डिस्ट्रेस. दीज आर दी रायमिंग पेअर्स. सक्सेस आणि डिस्ट्रेस हे पुन्हा यमक जुळणारे शब्द आहेत. पुन्हा थर्ड स्टांजामध्ये पुन्हा सेकंड लाईन अँड फोर्थ लाईन, दॅट इज द वर्ड see and me. The word see and me is the rhyming pairs. After that, next stanza, again the second line and fourth line, the word way and day. These are the rhyming words, way and day. And in last stanza, again the same lines, second line and fourth line, we have rhyming pairs, that is see and me. In short,
सेकंड लाईन अँड फोर्थ लाईन या प्रत्येक सांध्याच्या दुसऱ्या ओळीमध्ये आणि चौथ्या ओळीमध्ये यमक जुळणारे जोड्या आहेत. पुन्हा एकदा मी यमक जुळणारे पेअर्स सांगतोय, रायमिंग पेअर्स सांगतोय. मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, सी, मी, वे, डे अँड अगेन सी, मी. दीज आर दी रायमिंग पेअर्स. या यमक जुळणाऱ्या जोड्या आहेत. त्यानंतर पुन्हा आपल्याला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळायचं आहे. याच क्वेश्चनवरती आधारित थर्ड क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम? व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम? चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. खाली काही पर्यायसुद्धा दिलेले आहेत, त्यामधून आपल्याला राईम स्कीम निवडायची आहे. आता राईम स्कीमसुद्धा ही रिदमवरती डिपेंड आहे. ज्याला रायमिंग वर्ड्स किंवा रायमिंग पेअर्स शोधायला कळतात त्यांना राईम स्कीम शोधायला काही अवघड नाही. आता इथं जे ऑप्शन दिले ते वाचतोय मी अगोदर. ए ए बी बी, ए बी सी डी, ए बी सी बी आणि ए बी बी ए. आता सुरुवातीला तुम्हाला राईम स्कीम नेमकी कशी शोधायची हे तुम्हाला सांगतोय. पुन्हा आपण पोएमकडे वळतोय. बघा आता लक्ष द्या. सेकंड लाईन आणि फोर्थ लाईनमध्ये आपल्याला बघितलं की आपण रायमिंग पेअर्स आहेत किंवा रायमिंग वर्ड्स आहेत. आता इथं फर्स्ट लाईनमध्ये जो लास्ट वर्ड आहे त्याला आपण इथं ए कन्सिडर करू. फर्स्ट लाईनचा जो लास्ट वर्ड त्याला आपण ए कन्सिडर करू. सेकंड लाईनला जो लास्ट वर्ड आहे त्याला आपण बी कन्सिडर करू. थर्ड लाईनमध्ये जो वर्ड आहे त्याला सी कन्सिडर करू. आणि पुन्हा मेकसारखाच उच्चार होणारा टेक आहे म्हणून पुन्हा याला बी कन्सिडर करता येईल. म्हणजे समान उच्चार असणाऱ्यांना समान लेटर द्यावे लागतात. बिगिनिंगसाठी आपण ए घेतला, बिगिनिंगचा उच्चार होणारा दुसरा कुठलाही वर्ड नाही त्यामुळे आपण ए सिंग्युलर ठेवला, एकच ठेवला. पुन्हा मेक त्याला आपण बी घेतला कारण वर्णानुक्रमे आपल्याला घ्यावं लागतं. चूज यासारखा उच्चार असणारा शब्द दुसरा नाही आहे त्यामुळे पुन्हा सी घेतला. आणि टेक लास्ट वर्ड इथं दिलेला आहे पण मेक आणि टेकचा उच्चार सेम असल्यामुळं मेकला आणि टेकला बी हे लेटर इथं दिलेलं आहे. आणि त्यामुळं नक्कीच इथं राईम स्कीम ही अशी तयार होईल ए बी सी बी. आपण यापूर्वीच बघितलेलं आहे की प्रत्येक सांध्यामध्ये सेकंड लाईन आणि फोर्थ लाईन ही सेम राईम पेअरच्या आहे, सेम रिदमच्या आहेत आणि त्यामुळं प्रत्येक लाईनचा राईम स्कीम जी आहे ती इथं ए बी सी बी ही येईल. आणि त्यामुळे इथं ऑप्शन नंबर जो 3 दिलेला आहे तो इथं करेक्ट असेल, ए बी सी बी. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण राईमची स्कीम कशी ओळखायची. त्यानंतर आपल्याला बघायचा आहे पुढचा क्वेश्चन नंबर 4. मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम बी. कॉलम ए अँड कॉलम बीज आर गिवन हियर. In column A, some statements of the poem are given here, and in column B, some of the figures of speech are mentioned here. We have to match them properly. इथं काही आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत. कॉलम एमध्ये काही वाक्य दिलेले आहेत, काही स्टेटमेंट दिलेले आहेत, पोएमच्या ओळी दिलेल्या आहेत. आणि कॉलम बीमध्ये आपल्याला अलंकार दिलेले आहेत म्हणजे फिगर्स ऑफ स्पीच दिलेले आहेत. आपल्याला ते प्रॉपरली योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे डिसिजन आय मस्ट मेक. आता इथं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की जर इम्प्रॉपर सेंटेन्स ऑर्डर असेल, जर वाक्य विस्कळीत दिलं असेल तर इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच होतो. इथं वाक्य विस्कळीत म्हणजे सरळ वाक्य कसं असणार आहे, आय मस्ट मेक डिसिजन्स. तर असं वाक्य न देता हे डिसिजन्स आय मस्ट मेक असं दिलेलं आहे म्हणजे वाक्यरचना ही विस्कळीत दिलेली आहे. म्हणजेच काय की इम्प्रॉपर सेंटेन्स ऑर्डर आहे. सो इट इज इन्व्हर्जन. त्यामुळं हा इथं इन्व्हर्जन होईल. सेकंडमध्ये प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. आपण कालच बघितलेलं आहे की जर एखाद्या वेळेस अमूर्त व्यक्तीबद्दल, देवाबद्दल किंवा जो व्यक्ती तिथं हजर नाही आहे, अनुपस्थित आहे अशा व्यक्तीबद्दल जर एखादं विधान उद्देशून बोलला असेल तर त्यावेळेस ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच होतो. त्यामुळे इथं काय येणार आहे, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड ॲपॉस्ट्रॉफी. म्हणजे इथं लॉर्डला उद्देशून, गॉडला उद्देशून बोललेला आहे त्यामुळे इथं हा ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच येईल. त्यानंतर थर्ड वन ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. इथं या वाक्यामध्ये साऊंड डी डाऊनमध्ये आणि डार्कनमध्ये डी हा जो लेटर जे आलेला आहे ते रिपीट झालेला आहे. म्हणजे साऊंड डी इज रिपीटेड हिअर. आणि जेव्हा साऊंड रिपीट होतो तेव्हा
ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच ओळखायचा आहे. ॲलिट्रेशन कसा ओळखायचा? जेव्हा साऊंड रिपीट होतो तेव्हा. आता इथं ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड यामध्ये साऊंड डी इज रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट, सो इट इज ॲलिट्रेशन हिअर. त्यामुळे इथं ॲलिट्रेशन होतो. अँड लास्ट वन, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. इथं रिमेनिंग पार्ट दॅट इज मेटाफर. मेटाफर हा इथं फिगर ऑफ स्पीच होईल. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आता मेटाफर कसा ओळखायचा? जर जेव्हा इनडायरेक्ट कंपॅरिझन असेल, ॲज किंवा लाईकनं डायरेक्टली कम्पेअर न करता जेव्हा इनडायरेक्ट कंपॅरिझन दिला असेल तर त्यावेळेस मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच होतो. त्यामुळं इथं आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ यामध्ये इनडायरेक्ट कंपॅरिझन दिलेलं आहे, सो इट इज मेटाफर. आता तुमच्या लक्षात आलं असेल नेमका फिगर ऑफ स्पीच कसा ओळखायचा. पुन्हा एकदा सांगतोय, ॲपोस्ट्रोफी कसा ओळखायचा, इन्व्हर्जन कसा ओळखायचा, मेटाफर कसा ओळखायचा आणि ॲलिट्रेशन कसा ओळखायचा. पुन्हा वन बाय वन सांगतोय. पहिला ॲपोस्ट्रोफी. आता इथं ॲपोस्ट्रोफी कसा ओळखायचा? जर एखाद्याला उद्देशून एखाद्या अनुपस्थित व्यक्तीबद्दल किंवा अमूर्त वस्तूबद्दल किंवा एखादा परमेश्वर असेल किंवा मृत व्यक्ती असेल इत्यादींना संबोधून किंवा उद्देशून एखादं विधान केलं असेल तर अशा विधानाला आपण ॲपोस्ट्रोफी म्हणतो. हे आपण कालसुद्धा बघितलेलं आहे, पुन्हा एकदा रिवाईज केलं. त्यानंतर इन्व्हर्जन. आता इन्व्हर्जन कशाला म्हणायचं? जर इम्प्रॉपर सेंटेन्स ऑर्डर दिला असेल तर, वाक्य विस्कळीत दिलं असेल तर. आता वाक्य सरळ म्हणजे कसं असतं? सरळ वाक्य म्हणजे वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टने झाली पाहिजे. म्हणजे एस प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे पहिला कर्ता आलं पाहिजे, त्यानंतर क्रियापद आलं पाहिजे, त्यानंतर कर्म आलं पाहिजे. सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट असं स्ट्रक्चर असेल तर ते प्रॉपर ऑर्डर असेल. आणि यापेक्षा जर वेगळं स्ट्रक्चर दिलं असेल तर ते मात्र इम्प्रॉपर ऑर्डर असेल. इथं डिसिजन्स आय मस्ट मेक हे वाक्य जे दिलेलं आहे ते इम्प्रॉपर ऑर्डर स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि त्यामुळं इथं इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच होतो. त्यानंतर मेटाफर. थर्ड वन कसा ओळखायचा? जर इनडायरेक्ट कंपॅरिझन असेल, तुलना करताना जर इनडायरेक्टली केली असेल. आता डायरेक्टली तुलना कशी करतात? ॲज किंवा लाईकनं कम्पेअर केला असेल तर सिमिली हा फिगर ऑफ स्पीच होतो. पण इथे सिमिली हा दिलेला नाही किंवा ॲज किंवा लाईकनं कम्पेअर केलेलं नाही आणि त्यामुळे इथे हे इनडायरेक्ट कंपॅरिझन आहे. आणि जेव्हा इनडायरेक्ट कंपॅरिझन होईल तेव्हा मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच होतो. त्यानंतर इथं लास्ट वन दिलेलं आहे ॲलिट्रेशन. आता ॲलिट्रेशन कसा ओळखायचा? जेव्हा वाक्यामध्ये साऊंड रिपीट असेल, एखादं लेटर रिपीट असेल तर त्यावेळेस ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. आता आपण हे वन बाय वन बघितलेलं आहे. इथं पुन्हा ॲलिट्रेशनचं मिनिंग दिलेलं आहे बघा. ॲलिट्रेशन इज द ऑकरन्स ऑफ द सेम साऊंड. दिस वन, ॲलिट्रेशन इज द ऑकरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज, सेंटेन्स इट्सेट्रा सच ॲज दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. आता इथं यामध्ये या एक्झाम्पलमध्ये दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, साऊंड एल इज रिपीटेड हिअर. लाईफ आणि लिव्डमध्ये एल जे लेटर दिलेलं आहे ते रिपीट झालेलं आहे आणि त्यामुळे इथं हा ॲलिट्रेशन झालेला आहे. यू ऑल्सो हॅव टू फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन फ्रॉम अदर पोएम्स इन युअर बुक. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे अनेक एक्झाम्पल्स तुम्हाला तुमच्या बुकमधून पुढं तुम्हाला शोधायचे आहेत की जी तुम्हाला पुढं ॲप्रिशिएशन लिहिण्यासाठी खूप उपयुक्त असतील. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन, एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. म्हणजे ही सुद्धा एक ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. हा सुद्धा तुम्हाला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की जो तुम्हाला रायटिंग स्किलला डेफिनेटली विचारणार. त्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चनसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आता इथं काय दिलं आहे की नेमकं एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू म्हणजे इथं मुलाखतीचं नियोजन करण्याकरता आवश्यक घटक. आता काय दिलं बघा खाली, फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन ईच एलिमेंट. इथं काय सांगितलेलं आहे की खाली दिलेले जे पॉईंट्स आहेत, खाली दिलेले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती चर्चा करा आणि प्रत्येक घटकाविषयी जी माहिती आहे ती माहिती आपल्या वहीत नोंद करा, नोटबुकमध्ये नोंद करा. याकरता या पेजवरती जे दिलेला जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपण फॉलो केला पाहिजे. आता फॉर्मॅट जो दिलेला आहे तो त्यामध्ये काय काय दिलं बघा. पहिला दिलेला आहे त्यामध्ये स्ट्रक्चर, रचना. त्यानंतर साईज किंवा लेंथ, हाऊ मच म्हणजे कितपत नेमकं असावं ते दिलेलं आहे. त्यानंतर पुन्हा दिलेलं आहे डूज अँड डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स.
काही नियम आहेत, नियमावली आहेत, काही अटी आहेत, कंडिशन्स आहेत, त्यासुद्धा आपण फॉलो केल्या पाहिजेत, ते सुद्धा इथं दिलेलं आहे. त्यानंतर पुन्हा दिलेलं आहे टाईप ऑफ क्वेश्चन्स, एस नो क्वेश्चन्स ऑर WH टाईप क्वेश्चन, म्हणजे आपल्याला व्हर्बल क्वेश्चन यूज करायचा की WH क्वेश्चन यूज करायचा हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. म्हणजे इथं एकूणच काय करायचं की आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. इंटरव्ह्यू घेताना फक्त आपल्याला प्रश्नावली तयार करायची आहेत. फक्त वी हॅव टू मेक क्वेश्चन्स, वी डोंट हॅव टू गिव देअर रिप्लायज. त्या क्वेश्चन्सचे आपल्याला आन्सर लिहायचे नाही तिथं, फक्त आपल्याला क्वेश्चन तयार करायचे आहेत फॉर इंटरव्ह्यू. त्यासाठी आपल्याला इथं एक क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 6, प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर. यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन्स. म्हणजे आपल्याला एका यशस्वी अशा टीनेजरचा म्हणजे किशोरवयीन मुलाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी एक प्रश्नसंच तयार करा आणि तो प्रश्नसंच कमीत कमी 10 क्वेश्चनचा असावा. त्यामध्ये 10 प्रश्न असावेत. त्यासाठी खाली काही गाईडलाईन्स दिलेले आहेत, त्या गाईडलाईन्सचा सुद्धा आपल्याला वापर करता येईल. आता यामध्ये काय दिलं बघा, गाईडलाईन्स म्हणजे काय, फॉर्मॅट दिलेला आहे. स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यू फॉर्मॅट. इथे एक उत्तम असा इंटरव्ह्यूचा फॉर्मॅट दिलेला आहे. पहिला नेम ऑफ द इंटरव्ह्यू, नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर. पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचं आहे, नेम ऑफ द इंटरव्ह्यू, नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर म्हणजे ज्याचा इंटरव्ह्यू आपण घेतोय त्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो. आणि नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर, जो इंटरव्ह्यू घेणार, मग एखादा TV रिपोर्टर असेल तर त्याला इथं इंटरव्ह्यूअर म्हटलेलं आहे. त्यानंतर टॉपिक पर्सनल, रिसेंट, स्पोर्ट्स, बिझनेस, म्युझिक, आर्ट. आता या दरम्यान तुम्हाला कुठलाही टॉपिक इथं चूज करायला तरी चालेल. तुम्ही पर्सनल टॉपिक चूज करू शकता, रिसेंट एखादी घटना घडली असेल त्यावरती टॉपिक तुम्ही चूज करू शकता, स्पोर्ट्सवरती चूज करू शकता, एखाद्या बिझनेस मॅटर्सची चूज करू शकता, म्युझिक किंवा आर्ट्सशी संबंधितसुद्धा आपण एखादा टॉपिक निवडू शकतो इंटरव्ह्यू घेण्यासाठी. त्यानंतर पुन्हा दिलेलं आहे व्हेन्यू. व्हेन्यू म्हणजे आपल्याला इथं ठिकाण निवडावं लागेल. मग त्यामध्ये स्टुडिओ असेल, TV चॅनल असेल, ऑडिटोरियम असेल, एखादा हॉल असेल दिला असेल, तर यापैकी आपल्याला व्हेन्यू निवडावा लागेल, ठिकाण निवडावं लागेल. त्यानंतर डेट लिहायची आहे आपल्याला. डेट लिहिताना आपण करंट डेट लिहिली तरीसुद्धा चालेल. टाईम लिहायचा आहे, टाईम 4 PM, 5 PM किंवा मॉर्निंग असेल तर 7 AM, 8 AM, 9 AM इट्सेट्रा लाईकवाईज. ड्युरेशन लिहायचं आहे, म्हणजे हा इंटरव्ह्यू किती वेळ चालणार त्याचा कालावधी लिहायचा आहे. मग हाफ ॲन आवर किंवा 1 आवर, 1 तास, अर्धा तास असं आपल्याला ड्युरेशन इथं लिहिता येईल. टोटल क्वेश्चन आपल्याला इथं 10 क्वेश्चन तयार करायचे आहेत. त्यामध्ये मिक्सअप ऑफ एस नो अँड WH क्वेश्चन, त्यामध्ये आपल्याला WH क्वेश्चन किंवा एस नो टाईप क्वेश्चन मिक्स केले तरी चालतील. सेकंड दिलेलं आहे प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनपूर्वी तुम्ही व्यवस्थित बॅकग्राऊंड तयार करा. त्यानंतर थर्ड वन, कन्व्हर्सेशन शूड साऊंड लाईक अ रिअल इंटरव्ह्यू. संभाषण करताना किंवा इंटरव्ह्यू घेताना, प्रश्नसंच तयार करताना अगदी तंतोतंत इंटरव्ह्यू वाटला पाहिजे, रिअल इंटरव्ह्यू वाटला पाहिजे, असेच क्वेश्चन आपण विचारायचे आहेत. त्यानंतर अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन्स. वैयक्तिक क्वेश्चन्स जे आहेत, पर्सनल क्वेश्चन्स जे आहेत ते शक्यतो टाळावेत. लास्ट वन, अवॉइड व्हेरी कॅज्युअल अँड चीप अँड वल्गर लँग्वेज. साधी भाषा, कॅज्युअल लँग्वेज, रस्टिक लँग्वेज, गावंढळ भाषा अशी आपण यूज करता कामा नये. म्हणजेच इंटरव्ह्यू दरम्यान जी लँग्वेज आपण यूज करणार ती लँग्वेज आपल्याला चांगलीच असायला हवी. तर इथं आपल्यालासुद्धा एक टीनेजरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. इथं मी जो इंटरव्ह्यू सांगणार आहे तो इंटरव्ह्यू एका ब्लाइंड म्युझिशियनचा आहे की जो किशोरवयीन आहे. आपल्याला पण किशोरवयीन मुलाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. इथं तुम्हालासुद्धा एक इंटरव्ह्यू तयार करावा लागेल. मी इथे एक सांगतो आहे एक्झाम्पल म्हणून 10 क्वेश्चन तयार करून देतो आहे, मी सांगतो आहे बघतो ओरली. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फॉर ब्लाइंड म्युझिशियन्स. बिफोर दॅट, त्याच्यापूर्वी आपल्याला काय लिहावं लागेल, नेम ऑफ द इंटरव्ह्यू. इथं कुठलंही तुम्ही काल्पनिक नाव लिहिलं चालेल. नेम ऑफ द इंटरव्ह्यूमध्ये इथं दिलेलंच आहे. यामध्ये इथं मी लिहिलं यशराज गोडे. त्यानंतर इथं या ठिकाणी नेम ऑफ द इंटरव्ह्यू यशराज गोडे. आफ्टर दॅट नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर. नाव हिअर इंटरव्ह्यूअर TV रिपोर्टर राजू माने. इमॅजिनरी नाव आपण इथं कुठे लिहू शकतो.
टॉपिक, इथं टॉपिक मी सिलेक्ट केलेला आहे म्युझिक, कारण आपल्याला ब्लाइंड म्युझिशियनची आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. त्यानंतर डेट, कुठली डेट आपण काल्पनिक लिहू शकतो, 18 एप्रिल 2020, इथं आपण डेट चूज केली. त्यानंतर टाईम लिहितो आहे 5 PM, ड्युरेशन हाफ ॲन आवर म्हणजे अर्धा तास. आता आपल्याला इंटरव्ह्यू तयार करतो आहे. आन्सरमध्ये लिहितो आहे हेडिंग पहिला, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फॉर ब्लाइंड म्युझिशियन. फर्स्ट क्वेश्चन, कुड यू प्लीज टेल मी अबाउट युअर फॅमिली. Could you please tell me about your family? Second, how did your blindness affect your career as a musician and composer? Second question, how did your blindness affect your career as a musician and composer? तुमच्या या अंधपणाचा तुमच्या या करिअरवरती कसा परिणाम झाला? थर्ड क्वेश्चन आहे, हू सपोर्टेड यू इन युअर व्हेंचर. तुमच्या या करिअरमध्ये तुम्हाला कुणी हेल्प केली, कुणी सपोर्ट केला. फोर्थ, हू वेअर युअर गुरुज अँड व्हॉट सॉर्ट ऑफ ट्रेनिंग डिड यू रिसीव. फोर्थ क्वेश्चन, हू वेअर युअर गुरुज अँड व्हॉट सॉर्ट ऑफ ट्रेनिंग डिड यू रिसीव. तुमचे गुरु नेमके कोण आहेत, त्यांनी कशाप्रकारे तुम्हाला ट्रेनिंग दिलं, कशाप्रकारे तुम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट इज युअर स्पेशालिटी इन सिंगिंग. व्हॉट इज युअर स्पेशालिटी इन सिंगिंग. सिंगिंगमधली तुमची स्पेशालिटी नेमकी काय आहे. नेक्स्ट, विच वॉज द बेस्ट परफॉर्मन्स इन युअर लाईफ अकॉर्डिंग टू यू. विच वॉज द बेस्ट परफॉर्मन्स इन युअर लाईफ अकॉर्डिंग टू यू. तुमच्या मतानुसार आजपर्यंतचा सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स तुमच्या लाईफमधला कुठला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7, व्हॉट आर द अवॉर्ड्स यू हॅव रिसीव्ड. व्हॉट आर दी अवॉर्ड्स यू हॅव रिसीव्ड. आतापर्यंत तुम्हाला कुठले कुठले अवॉर्ड्स मिळालेले आहेत. नंबर 8, व्हॉट आर युअर प्लॅन्स फॉर फ्युचर. तुमच्या भावी आयुष्याकरता तुमचे काय नेमके प्लॅन्स आहेत. व्हॉट आर युअर प्लॅन्स फॉर फ्युचर. 9th क्वेश्चन, व्हॉट इज युअर ॲडवाईस टू यंग ॲस्पिरंट्स. यंग जनरेशनला तुम्हाला नेमका कोणता सल्ला द्यायला आवडेल. व्हॉट इज युअर ॲडवाईस टू यंग ॲस्पिरंट्स, यंग जनरेशन्स. आणि लास्ट क्वेश्चन, व्हॉट कॅन यू डू टू एनकरेज देम. व्हॉट कॅन यू डू टू एनकरेज देम. त्यांना एनकरेज करण्यासाठी तुम्ही नेमकं काय कराल. दीज आर, अशा प्रकारचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तुम्हाला एक्सरसाइजमध्ये लिहायचे आहेत. नाव अलॉंग विथ दिस व्हिडिओ आय एम गोइंग टू गिव्ह यू एक्सरसाइज. यू हॅव टू राईट इंटरव्ह्यू ऑफ एनी सक्सेसफुल टीनेजर ॲज वेल ॲज नेक्स्ट क्वेश्चन यू हॅव टू राईट ॲप्रिशिएशन विथ द हेल्प ऑफ this point, title, poet, rhyme scheme. Now favorite line is cancelled here. Theme or central idea, figures of speech here. Also special feature, it is also cancelled. And why I like or dislike the poem is cancelled. कॅन्सल केलेला जो पार्ट आहे त्याला मी अंडरलाईन करतो आहे. इथं फेवरेट लाईन कॅन्सल केलेला आहे नवीन फॉर्मॅटनुसार. त्यानंतर स्पेशल फीचर्स कॅन्सल केलेला आहे आणि वाय आय लाईक और डिसलाईक द पोएम हे कॅन्सल केलेलं आहे. हे 3 पॉईंट वगळता बाकीचे 5 पॉईंट घेऊन तुम्हाला ॲप्रिशिएशन तयार करायचं आहे ॲज ए एक्सरसाइज म्हणून. आणि हे पुन्हा तुम्हाला मी एक्सरसाइज म्हणून PDF फॉर्मॅटमध्ये या व्हिडिओसोबत देत आहे. थँक्यू.